पुढे जाऊया। गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात महापुरानं थैमान घातलं। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। बळीराजा त्या संकटातून आता कुठं सावरत असताना अवकाळीच्या रूपात पुन्हा आसमानी संकट कोसळलं। गारपीट आणि अवकाळीनं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हादरा दिलाय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। लातूर, वर्धा, यवतमाळ आणि बीड यासह मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात गेल्या 2 दिवसात अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली। निसर्गाच्या या माऱ्यानं पिकं आडवी पडली आणि बळीराजा हतबल झाला। आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या आंब्याला लागलेला मोहर आणि छोटे छोटे लागलेले आंबे पूर्ण नुकसान झालेले आहेत। लातूरच्या रेणापूर आणि निलंगा या 2 तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, तर औसा, अहमदपूर आणि उदगीरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस। त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचं नुकसान झालं। केवळ पिकांचंच नाही, तर लातूरमध्ये या पावसानं शेतात काम करणाऱ्या दिगंबर बेलकुंडे या शेतकऱ्याचा जीवही घेतला। वीज अंगावर पडून बेलकुंडे यांचा मृत्यू झाला। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या अनेक भागातही गारपिटीचा तडाखा बसला। वेचणीचा कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीमुळे 534 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। गहू, हरभरा या पिकांना फटका बसलाय। उमरखेड शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बीडमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं ज्वारी पिकांचं मोठं नुकसान केलं। या झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली। लगभग 5 एकरची ज्वारी आहे आणि सगळ्याच्या सगळी भुईसपाट झालेली आहे। गेल्या वर्षी बी एवढा पाऊस होता की त्याच्यानंतर आज आता कालच्या पावसात गार आणि पावसामुळे सगळं 5 एकर ज्वारी भुईसपाट झालेली आहे। किती पेरणीसाठी खर्च आला होता आणि उत्पन्न किती निघालं असतं? उत्पन्न लगभग 2-3 लाखाचं उत्पन्न निघाला असता आणि 70-80 हजार रुपये माझा खर्च झाला आतापर्यंत। हिंगोलीतही सलग 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। गेल्या वर्षी मराठवाड्याला महापुरानं वेढलं। विदर्भालाही गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मोठा तडाखा बसला। त्यातून सावरत असताना आता हा अवकाळीचा तडाखा। यातून सावरण्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।